जर तुमच्या सुद्धा मोबाईलची बॅटरी लवकर समाप्त होत असेल तर हा व्हिडिओ तो लास्ट पर्यंत नक्की पहा। आज तुम्हाला सगळं काय डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे। जर तुमच्या मोबाईलची बॅटरी तुम्ही काही सुद्धा यूज करत नाही तरी सुद्धा तुमच्या मोबाईलची बॅटरी ती लवकर जर समाप्त होत असेल, असा प्रॉब्लेम 90% लोकांना येतच असतो, पण ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे ते टेक बॉय ह्या चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। ओके, त्यामुळे व्हिडिओ आहे तो कंप्लीट लास्ट पर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिले तर बेसिक गोष्ट एक समजून घ्यायचं, तुमची बॅटरी का संपते। सगळ्यात पहिले सांगतो, तुमच्या बॅकग्राऊंडला ज्या ऍप्स चालू असतात त्या ऍप्समुळे तुमची बॅटरी ती संपते। याच्या मागे संपूर्ण सगळ्यात मोठा हात जो की असतो तुमच्या इंटरनेटचा हात असतो। इंटरनेट तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस आपण इंटरनेट चालू करतो त्यावेळेस आपली मोबाईलची बॅटरी ती कमी होतच असते। अशाच पद्धतीतून तुम्हाला सांगतो, तुमच्या बॅकग्राऊंडला जितक्या ऍप्स चालू असतात किंवा इतर तुम्ही कोणतेही सोशल मीडियाचा ऍप यूज करत असाल तर ते जास्त करून तुम्हाला ते इंटरनेटवर चालतं आणि इंटरनेटमुळे तुमची बॅटरी ती कमी होत असते। कोणत्या कोणत्या सेटिंग्स आहेत डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आन्सर काय डिटेल्स मध्ये असेल ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले तुम्हाला मी सांगणार आहे, पहिली बेसिक गोष्ट मला सांगणार कोणत्या कोणत्या सेटिंग्स करायच्या आहेत, कशी बॅटरी संपते, काय तुम्हाला गोष्टी टाळल्या पाहिजेत, हे जी काय ते मी लास्टला तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले मेन गोष्ट करायचं तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचं। ओके, सेटिंगमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले तर बॅटरीचा एक ऑप्शन तुमच्या सेटिंगमध्ये असू शकतो। जर नसेल तर तुम्ही सर्च सुद्धा ते करू शकता। इथून बघू शकता सर्च बारमध्ये जर तुम्ही गेला, जर तुम्ही इथे बी जरी टाकलं, जर समजा बी नुसता शब्द जरी लिहिला तर इथे बघू शकता बॅटरीचा ऑप्शन हा एक नंबरला आलाय आणि हा बॅटरीचा ऑप्शन प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतो। सगळ्यात पहिले तर बॅटरीचा ऑप्शन तुम्हाला भेटल्यानंतर ते तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला सेटिंग करून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिले तर बॅटरी जी की तुम्हाला बघू शकता बॅटरीच्या ऑप्शनमध्ये इथे बघू शकता बॅकग्राऊंड युजेस डाटा लिमिटचा एक ऑप्शन आहे। बघू शकता इथे तुम्हाला हा जो की आहे हा ऑप्शन तुम्हाला दिसत आहे। तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा जर ऑप्शन तुमचा जर बंद असेल तर याला इथे ऑन करून घ्यायचं आहे। ह्या ऑप्शन कशासाठी दिला आहे सगळ्यात पहिले सांगतो तुम्हाला, ज्या तुम्ही ॲप वापरत नाही त्या ॲपचा जी काही बॅटरी जी काही जास्त प्रमाणात ते खात असतात। तुम्हाला सुद्धा माहिती आहे, जे बॅटरी जी की काही काही अशा ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये असतात ते आपण वापरत नाही, त्या सगळं बॅटरी खात असतात। जर तुम्ही हा जो काही ऑप्शन जर ऑन केला तर त्या बॅटरी जी काय ती जी काही ॲप तुम्ही वापरत नाही त्या बॅटरी जास्त खाणार नाहीत। त्यामुळे हा ऑप्शन आहे तो तुम्ही ऑन करून घ्यायचा आहे। जर तुमच्यात बंद असेल तर ह्याला ऑन सगळ्यात पहिले तर करून घ्यायचं आहे। दुसरं जे की तुम्हाला एक सेटिंग करायचं आहे त्यासाठी काय करायचं, जसं की आपण दिवसभर किंवा जी काही आता सध्या तुम्हाला माहिती आहे जी की इंस्टाग्राम आहे ते जास्त प्रमाणात लोक यूज करत आहेत, पण इंस्टाग्राममुळे सुद्धा तुमची बॅटरी ती जास्त प्रमाणात संपत असते। याच्यासाठी तुम्हाला एक सेटिंग इंस्टाग्राममध्ये सुद्धा करायची आहे। इंस्टाग्राम तुम्हाला ओपन करून घ्यायचे, त्यानंतर प्रोफाईलवर मी क्लिक करतो, त्यानंतर इथे 3 लाईन्स तुम्हाला दिसत आहेत बुशा, याच्यावर क्लिक तुम्हाला करून घ्यायचा। ओके, क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला एक सेटिंग भेटणार आहे, जसं की खाली गेला तुम्ही इथे खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर तुम्हाला इथे एक सेटिंग बघायला भेटणार आहे, जसं की बघा डाटा युजेस आणि मीडिया क्वालिटी हा जे की तुम्हाला एक ते ऑप्शन भेटत आहे। तर तुम्हाला ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि डाटा सेव्हरचा ऑप्शन जर बंद असेल तर याला तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे। ह्याला ऑन केल्याने काय होणार आहे सगळ्यात पहिले सांगतो, तुमच्या बॅकग्राऊंडला ज्या रील्स किंवा व्हिडिओ जे काही चालत असतात त्याला कमी डाटा आहे ते वापरला जाऊ शकतो जे काही आहे। आणि जे काही तुम्हाला माहिती आहे बॅकग्राऊंडला जे काही काय आपण रील्स पाहतो आणि त्यानंतर जे बॅकग्राऊंडला काही काही रील्स आहेत त्या प्ले होत असतात बॅकग्राऊंडला, तर त्याला जो डाटा खर्च होतो तो कमी डाटा आहे तो खर्च होणार आहे। त्यामुळे हा ऑप्शन सुद्धा इथे तुम्हाला ऑन करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथून तुम्हाला बॅक यायचं, अशाच पद्धतीने तुम्हाला फेसबुकमध्ये सुद्धा करायचं आहे, कारण की आता सध्या आपण फेसबुकमध्ये सुद्धा व्हिडिओज पाहतो आणि ते सुद्धा बॅकग्राऊंडला चालू असतात, याच्यामुळे सुद्धा तुमची बॅटरी ती लवकर संपते। त्यासाठी फेसबुक तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर फेसबुक ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं, इथे लोगोवर जर तुम्ही क्लिक केलं तर बुशा फेसबुक माझा अकाउंट आहे। ओके, तर इथे तुम्हाला काय करायचं, इथे खाली लोगोवर क्लिक करायचं, त्यानंतर तुम्हाला इथे सेटिंगचा ऑप्शन भेटतो। ओके, जसं की आता सेटिंग्स आहे जो तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे, सेटिंगमध्ये मी जाणार आहे। ओके, सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो, खाली स्क्रोल डाऊन करत गेलं त्या मीडियाचा इथे एक ऑप्शन आहे बघू शकता। ओके, ह्या मीडियाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे एक डाटा सेव्हरचा ऑप्शन भेटणार आहे, ह्याला जे की टिक मार्क जर नसेल याला तर याच्यावर क्लिक करून तुम्हाला इथे टिक मार्क करून घ्यायचे आहे। ऑलरेडी इथे माझे टिक मार्क आहे बघू शकता अशा पद्धतीने। ओके, म्हणजे डाटा सेव्हरला इथे तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे बघू शकता युसेज टू 40% लॉस बॅटरी, म्हणजे 40% बॅटरी आहे तुमची आहे ती यूज होणार नाही। येथे बघू शकता जी की आहे 40% बॅटरी वापरणार नाही फेसबुक, त्यामुळे तुम्हाला सांगतो की हे ऑप्शन जे आहे त्याला ऑन करून घ्या। 40% जर तुमची फेसबुकने बॅटरी वापरली नाही तर तुमची बॅटरी ती हमखास जास्त राहणार आहे, याने सुद्धा तुमची बॅटरी ती लवकर समाप्त होणार नाही। हे एक तुम्हाला सेटिंग आहे ते करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, अशाच पद्धतीने इथून बॅक यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट आपण यूज करतो ते म्हणजे की व्हॉट्सअपचा सुद्धा जास्त मोठा हात असतो तुमची बॅटरी ती कमी करण्याच्या ह्याच्यासाठी। ओके, त्यासाठी व्हॉट्सअपमध्ये कोणतं सेटिंग करायचं ते तुम्हाला सांगतो।
सांगतो सगळ्यात पहिले तर व्हॉट्सअप असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर ओपन केल्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट काय असते की व्हॉट्सअपमध्ये इथे थ्री लाईनवर क्लिक करून सेटिंगमध्ये जायचं. यानंतर तुम्हाला काय करायचं स्टोरेज अँड डाटाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर येथे बघू शकता इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो इथे बघू शकता जो की आहे हा जे काही ऑप्शन आहे युसेस मोबाईल डाटाचा एक ऑप्शन आहे बघू शकता इथे तुम्हाला दिसत याच्यावर क्लिक करायचा आहे आणि येथे जर तुमचे फोटोज व्हिडिओ सगळ्या टिक मार्क असेल तर त्याला अशा पद्धतीने इथून आहे ते अनटिक करून घ्यायचं आणि ओके करायचं आहे. याने काय होणार आहे की पहिली तर गोष्ट सांगतो तुमच्या मोबाईलमध्ये कोणतेही तुम्ही ग्रुपमध्ये ॲड असाल त्यात इमेज पाठवला किंवा कोणताही फोटो पाठवला व्हिडिओ पाठवला तर तो ऑटोमॅटिक आहे तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह होतो तो बॅकग्राऊंडला प्ले होऊन आणि त्याने सुद्धा तुमचं इंटरनेट जे की आणि तुमचं जे की मोबाईलचा डाटा आहे या दोन्हीचे कनेक्शन असल्यामुळे ते तुमची बॅटरी ती लवकर समाप्त होते. याच्यामुळे व्हॉट्सअपमधील सुद्धा इथे सेटिंग करून घ्यायचे आहेत. ज्या मी तुम्हाला सेटिंग्स आहेत ह्या सगळ्या कन्फर्म सेटिंग्स आहेत ते तुम्हाला एकदा पाहून घ्यायच्यात आणि प्रत्येक सेटिंग तुम्हाला करून घ्यायच्यात. 100% मी गॅरंटी देऊ शकतो तुमची बॅटरी येथील जास्त प्रमाणात टिकणार आहे. ओके त्यानंतर तुम्हाला ज्या काही गोष्टी मी सांगतो ह्या गोष्टी सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं आहे. पहिली तर मेन गोष्ट आहे तुमच्या मोबाईलचा जो की आता तुम्हाला इथे दिसेल हा ब्राईटनेस जो की आहे हा तुम्हाला थोडासा कमी ठेवायचा आहे. जास्त ठेवला तर याची बॅटरी ती जास्त प्रमाणात आहे ती संपणार आहे. त्यामुळे बॅटरी जी काही असेल ती तुम्हाला ती जास्त प्रमाणात जर वाचवायची असेल कमी जर तर ब्राईटनेस जो काही आहे तो थोडासा तुम्ही कमी ठेवायचा आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय असते की एक इम्पॉर्टंट गोष्ट जसं की आता बॅकग्राऊंडला बघू शकता व्हॉट्सअप आहे त्यानंतर फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे आणि सेटिंग्स अशामध्ये ॲप्स बॅकग्राऊंडला प्ले असतात तर ह्या पूर्णपणे तुम्हाला क्लोज करून घ्यायच्या आहेत. ही महत्त्वाची गोष्ट तुम्ही सगळ्यात पहिले लक्षात घ्यायच्या. आणि लास्टची मेन गोष्ट ही इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला कोणी सुद्धा इथे सांगत नाही की तुम्हाला काय करायचं आहे तुमचं ओरिजिनल जे चार्जिंग असेल त्याच ज्या की चार्जरने तुमचा मोबाईल तो चार्ज करायचा अन्यथा इतर कोणत्याही चार्जिंग मोबाईल तुम्ही चार्ज करायचा नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो जी की ओरिजिनल तुमच्या कंपनीचा चार्जिंग असेल त्याच चार्जिंग केबल नाही ते तुमचा मोबाईल आहे तो चार्ज करायचा. ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही ट्राय जर एकदा केल्या तर 100% मी गॅरंटी देतो की तुमची मोबाईलची बॅटरी ती लवकर समाप्त होणार नाही. आणि ह्या सेटिंग ज्या की आहेत ह्या आपल्या जे की तुम्हाला जर समजल्या नसतील तर मला कमेंट्समध्ये मी सांगा त्याचा रिप्लाय मी तुम्हाला 100% ती देणार आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि काही जर प्रॉब्लेम आला बिंदास्त मला कमेंट्स करा तुम्हाला तिथे रिप्लाय आहे तो भेटून जाईल. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.